आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। यूजीसीने अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास वगळला। कोरोनाबाबत केंद्र सरकार अद्यापही चिंताग्रस्त। वीकेंड आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटन स्थळे बंद राहणार। शहर आणि तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। कोरोनाची रुग्णसंख्या आता 3,09,00,000वर। युनियन जिमखान्याला न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा। तानाजी गल्ली येथे गटारीचे पाणी रस्त्यावर। ईएसआय रुग्णालयाबाबत उद्योजकांकडून कामाचा पंचनामा। विजयनगर येथील व्हॉल्व दुरुस्ती पूर्ण। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 88438863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने इतिहासाच्या अभ्यासक्रमामधून मुस्लिम आक्रमकांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतला आहे। पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या इतिहासामध्ये अकबर आणि मुघलांपेक्षा महाराणा प्रताप आणि सम्राट विक्रमादित्य यांच्या इतिहासावर अधिक भर दिला जाणार आहे। इतिहासाच्या अभ्यासक्रमांचा नवीन आराखडा यूजीसीने तयार केला आहे। यामध्ये भारतावर आक्रमण करणाऱ्या आणि येथील अनेक वस्तू उद्ध्वस्त करणाऱ्या मुस्लिम आक्रमकांऐवजी भारतीय राज्यकर्त्यांच्या कामगिरीवर आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे। हिस्ट्री ऑफ इंडिया अंतर्गत सांगण्यात येणाऱ्या इतिहासामध्ये आता अकबर आणि मुघलांऐवजी राणा प्रताप आणि हेमू विक्रमादित्य या हिंदू राज्यकर्त्यांचा पराक्रम अधोरेखित करण्यात येणार आहे। आयडिया ऑफ भारत मध्ये भारतातील राजकीय बाबींऐवजी नव्या अभ्यासक्रमांमध्ये धार्मिक बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे। वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर नवीन प्रास्ताविक अभ्यासक्रम असणार आहे। या माध्यमातून पदवीपूर्व विद्यार्थ्यांना धर्मांसंदर्भातील ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। कोरोनाबाबत केंद्र सरकार अद्यापही चिंताग्रस्त। कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना देशातील अनेक राज्यात सध्या निर्बंध शिथिल होत असल्याचं चित्र आहे। मात्र या सवलतीचा अनेक नागरिक गैरफायदा घेत असल्याचं चित्र असून कोरोना नियमांचं उल्लंघन होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। यापुढे ज्या भागात कोरोना बाधितांच्या नियमांचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन सुरू करण्यात येईल असा इशारा केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिलाय। राज्यांना व्यवहार पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी ते करताना कोरोनाबाबतच्या निकषांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणं बंधनकारक असल्याची आठवण या पत्रातून करून देण्यात आली आहे। कोरोना नियमांचं पालन झालं नाही तर पुन्हा त्या भागात लॉकडाऊन केलं जाईल असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे। वीकेंड आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटन स्थळे बंद राहणार। सध्या वर्षा पर्यटनाचा ऋतू सुरू झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटक धाव घेत आहेत। नुकत्याच कोरोनाच्या संकटानंतर आता पर्यटकांना वर्षा पर्यटनाचे वेध लागले आहेत। त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे। मात्र गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थेट केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सूचना आल्यामुळे आता बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी पर्यटन स्थळे बंद राहतील असा निर्णय घेतलाय। त्यामुळे पर्यटन मौज लुटण्यासाठी किंवा वीकेंड साजरा करण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आता बंधनांचे पालन करावे लागणार आहे। त्यामुळे सुट्टीच्या दिवशी म्हणजेच वीकेंड दिवशी सहलीचे बेत रद्द करण्याची वेळ आली आहे। शहर आणि तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। बेळगाव शहर आणि तालुका परिसरात पावसाची हजेरी असल्यामुळे शहरवासियांचे दैनंदिन जीवन गारठले आहे। संततधार पावसामुळे शहराचे हवामान पालटले असून दिवसभरात हवेत गारवा आढळून आला। जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकरी सुखावला असून शेती कामे सुरू झाली आहेत। सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली होती, मात्र पाऊस लांबला होता, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीलाही सुरुवात
सुरुवात केली होती। मागील 3 दिवस सलग पावसाचा जोर सुरू झाला। गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे। शहरात गुरुवारी दिवसभर पाऊस सुरू होता, त्यामुळे शहरात छत्र्या आणि रेनकोटचा वापर करीत संचार करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक प्रमाणात दिसून आली। कोरोनाची रुग्णसंख्या आता 3,09,00,000वर। देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कमी होत आहे, मात्र अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्या आढळत असल्याने केंद्राने राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। तसेच लोक कोरोना नियम पाळत नसल्यास कडक निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत। दरम्यान आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार दिसत आहे। काल देशात दिवसभरात 38,792 नव्या बाधितांची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासात 41,806 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत। देशात दिवसभरात 41,806 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 39,130 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। तसेच 581 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। आतापर्यंत देशात 3,09,87,880 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 3,01,43,850 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। 4,11,989 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। सध्या देशात 4,32,041 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। युनियन जिमखान्याला न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा। बेळगावमधील सर्वात जुनी आणि नामवंत क्रीडा संस्था असलेल्या युनियन जिमखाना प्रायव्हेट लिमिटेडसह कॅन्टोन्मेंट हद्दीतील इतर आस्थापने, क्रीडा संस्था, शाळा, संघ आणि क्लब यांना जागा रिकामी करा असा केंद्राचा आदेश आल्यामुळे एकच गोंधळ माजला होता। युनियन जिमखान्यासह कर्नाटकातील अनेक संस्थांना 2 ऑगस्टपर्यंत उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। यामुळे केंद्र सरकारच्या डिफेन्स इस्टेट बेंगलोर यांच्या वतीने सुधीर आणि बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे इंजिनियर सतीश मन्नूरकर यांनी गुरुवार दिनांक 15 रोजी सकाळी युनियन जिमखान्याला भेट देऊन व्यवस्थापक महांतेश देसाई यांच्याशी चर्चा केली। यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना पुढील कार्यवाहीसाठी आम्ही येणार असे सांगितले। युनियन जिमखाना मैदानाला वाचविण्यासाठी सध्या कार्यात असलेल्या कार्यकारी मंडळींनी ज्येष्ठ वकिलांकडून सल्ला घेऊन जिमखानाचा कायमस्वरूपी तोडगा काढावा। खुर्चीच्या मोहपायी न लागता लवकरात लवकर युनियन जिमखाना कसा वाचविला जाईल याकडे बेळगावच्या क्रीडा शौकीनांचे लक्ष लागले आहे। तानाजी गल्ली येथील गटारीचे पाणी रस्त्यावर। तानाजी गल्लीतील यश हॉस्पिटल समोर असलेल्या गटारीमध्ये कचरा अडकल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे। यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीला तोंड द्यावे लागत आहे। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गटारी साफ न केल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून गटारी पावसाच्या पाण्यामुळे तुंब भरल्या आहेत। या मार्गावरून जाणारी दुचाकी आणि 4 चाकी वाहने जोरात जात असताना रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे। यामुळे येथील नागरिकांनी आणि रिक्षा स्टँडवरील रिक्षा चालकांनी तक्रार केली आहे। ESI रुग्णालयाबाबत उद्योजकांकडून कामाचा पंचनामा। अशोकनगर येथील कर्मचारी विमा रुग्णालयाच्या आधीच असुरक्षित असलेल्या इमारतीवर 1 कोटी खर्चून तब्बल 30 टन वजनाचे पत्र्याचे शेड उभारण्याचे काम सुरू आहे। मात्र कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरणारे हे काम तात्काळ बंद करण्याची मागणी बेळगाव जिल्हा लघु उद्योजक संघटना आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। बुधवारी त्यांनी बांधकामाची पाहणी करून शासनाच्या भोंगळ कामावर टीका केली। अशोकनगर येथे कामगारांसाठी 50 बेड्सचे ESI रुग्णालय आहे। तेथे कामगार आणि त्यांच्या मुलांवर उपचार केले जातात। मात्र ही इमारत खूपच असुरक्षित बनली आहे। स्लॅबला गळती लागली आहे, भिंतींना तडे गेले आहेत, त्यामुळे इमारतीला जास्त धोका निर्माण झालाय। यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत इमारत 50 वर्षे सुरक्षित राहील याचे प्रमाणपत्र सरकार देत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेतलाय। यावेळी बेळगाव जिल्हा लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष मोहन जुवळी, उपाध्यक्ष महादेव चौगुले, सतीश नेर्लेकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पंचाक्षरी चोन्नत, सदाशिव जिरगे, प्रभाकर नागरमुन्नोळी, अजित कुट्रे आदी उपस्थित होते। विजयनगर येथील व्हॉल्व दुरुस्ती पूर्ण।
विजयनगर येथील साई मंदिराजवळ व्हॉल्व्हला लागलेल्या गळतीची दुरुस्ती मंगळवारी रात्री 9 वाजता पूर्ण झाली। त्यामुळे बुधवारपासून शहराला नियमित पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गुरुवारपासून शहराला सुरळीत पाणी पुरवठा होईल। अचानक लागलेल्या गळतीमुळे 4 घरात पाणी शिरले होते। मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत L&T कंपनीचे कर्मचारी दुरुस्ती करत होते। त्यानंतर बुधवारी जलवाहिनीतून पाणी सोडून पुन्हा गळती आहे का याची खातरजमा करण्यात आली। गुरुवारपासून शहराला पाणी पुरवठा सुरळीत होईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। बुधवारी अलारवाडमध्ये जलवाहिनीला गळती लागली। L&T कंपनीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे। पावसामुळे नेमकी गळती कुठे लागली हा अंदाज येत नव्हता। त्यामुळे उत्तर विभागात काही भागात पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला होता। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पुढील आठवड्यात बकरी ईद सण साजरा होणार आहे। या काळात कोरोना मार्गसूचीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या। सरकारने बंदी घातलेल्या जनावरांची हत्या होणार नाही याची खबरदारी घ्या असे आवाहन महापालिकेने कत्तलखाना चालकांना केले आहे। महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ यांच्या कक्षात ही बैठक घेण्यात आली। राज्यात गोहत्या बंदी कायदा अंमलात आला आहे, त्यामुळे बकरी ईद काळात या कायद्याचे पालन करण्यात यावे। सणानिमित्त गर्दी होणार नाही याबाबतही दक्षता घेण्यात यावी। कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना करण्यात आल्या। कत्तलखाना चालकांनी त्याला संमती दिली। यावेळी पर्यावरण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते हनुमंत कलादगी, आदिल खान पठाण, कर्मचारी आनंद पिंपरे आदी उपस्थित होते। कणकुंबी चेकपोस्ट येथे प्रवाशांची तपासणी। शेजारच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तालुक्यातील चोरला राज्यमार्गावरील कणकुंबी चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे। चोरला मार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे। RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अथवा कोरोना लसीकरण झाल्याचा दाखला दाखविणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे। गेल्या 8 दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही। संसर्गापासून पूर्णपणे सुरक्षित असलेल्या तालुक्याला तिसऱ्या लाटेचा कोणताही धोका उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कणकुंबी येथे परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी 24 तास कार्यरत चेकपोस्ट उभारणी करण्यात आली आहे। या ठिकाणी दिवस रात्र पोलीस, महसूल आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी तैनात राहणार आहेत।
भाजप ग्रामीण कार्यकारिणींची बैठक संपन्न। भाजप कार्यकर्ते सामान्य लोकांना आधार देण्याचे काम करत असून जगात सर्वाधिक कार्यकर्ते असणारा पक्ष म्हणून भाजप ओळखला जातो, असे मत उपसभापती आनंद मामणी यांनी व्यक्त केले। गोमटेश विद्यापीठाच्या सभागृहात बेळगाव ग्रामीण जिल्हा कार्यकारिणींची व्हर्च्युअल बैठक झाली। यावेळी उद्घाटक म्हणून मामणी बोलत होते। भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांनी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांचे कौतुक केले। आमदार महांतेश दोड्डगौडर, राज्य मुख्य सचिव महेश टेंगिणकाई, आमदार महादेवप्पा यादवाड, प्रकाश अक्कलकोट, उज्ज्वला बडवानाचे, महेश मोहिते, संदीप देशपांडे, मल्लिकार्जुन मादमनवर यांनी मार्गदर्शन केले। माजी मंत्री शशिकांत नाईक, युवराज जाधव, प्रेमा भंडारी, बसवराज हिरेमठ, गुरु मेडगुड, संजय कंची, प्रमोद कोचेरी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। FS सिद्धनगौडर यांनी सूत्रसंचलन केले। सुभाष पाटील यांनी स्वागत केले। रत्ना गोंधी यांनी आभार मानले। युरिया टंचाई विरुद्ध शेतकरी आंदोलन छेडणार। युरियाच्या टंचाईवर आंदोलन छेडण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला। वडगाव ज्ञानेश्वर मंदिरात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मर्वे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रात्री बैठक झाली। येत्या 21 जुलै रोजी येरगट्टीतील शेतकरी हुतात्मा दिन कार्यक्रमास मोठ्या संख्येने जाण्याचा निर्णय घेण्यात आला। पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा निर्णय झाला। हलगा-मच्छे बायपास कायमचा रद्द करण्यात यावा, शेतकऱ्यांना त्रास देणे थांबवावे अशी ही मागणी करण्यात आली। संघटनेचे शहराध्यक्ष हनुमंत बाळेकुंद्री, रमाकांत बाळेकुंद्री, तालुका सचिव अनिल अनगोळकर आदी उपस्थित होते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनालयात ऑनलाईन शिक्षण। ग्रामीण आणि दुर्गम भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ लागली असल्याने शिक्षण खात्याने ग्रामपंचायत पातळीवर असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयांमध्ये ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये बसण्याची सोय असल्याने विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकत्र बसून ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला जाईल। यासाठी बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील 5766 ग्रामपंचायतींच्या वाचनालयात दूरचित्रवाणी संच बसविला जाणार आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी कोणताही मोबाईल, लॅपटॉप असा पर्याय नाही, ते विद्यार्थी गावातील सार्वजनिक वाचनालयात बसून ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात। यासाठी शिक्षण खात्याने प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्याची योजना आखली। माध्यमिक विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत। मच्छे येथे बंदल सेना शौर्य दिनाचे आचरण। पावनखिंडचा रणसंग्राम अर्थात बांदल सेना शौर्य दिवस मच्छे येथे गांभीर्याने पाळण्यात आला। तसेच कोरोना योद्ध्यांचा शिवतेज युवा संघटनेतर्फे सन्मान करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर डॉक्टर पद्मराज पाटील, बजरंग धामणेकर, कॅप्टन चांगापा पाटील, हबप भुजंग कणबरकर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मेघा धामणेकर हिने शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणून केली। कोरोना काळात मोलाची कामगिरी बजावलेल्या 250 कोरोना योद्ध्यांचा रोपटे देऊन सन्मान करण्यात आला। यामध्ये खानापूर तालुक्यातील महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजपा युवा नेते पंडित ओगले आणि बेळगाव तालुक्यातील बजरंग दल, श्रीराम सेना हिंदुस्तान या शाखेचे प्रमुख आदिनाथ गावडे, शंकर पाटील, पंकज घाडी, संजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक विनायक चौगुले यांनी केले आणि संतोष जैनोजी यांनी आभार मानले। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जांबोटी येथे बैठक संपन्न। जांबोटीतील श्रीराम मंदिरात नुकतेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जांबोटी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष महेश गुरव यांनी समितीच्या कार्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। हनुमंत जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले। प्रास्ताविक युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले। गेली 64 वर्षे खितपत पडलेल्या महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव सीमा प्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून सोडवावा। यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती 11,000 पत्रे मोदींना पाठवणार आहे, अशी माहिती धनंजय पाटील यांनी दिली। पुढील काळात विभाग प्रमुखांच्या निवडी करणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष किरण पाटील यांनी दिली। रणजित पाटील यांच्या हस्ते जांबोटी विभागात 1000 पत्रे देऊन अभियानाची सुरुवात करण्यात आली। उपाध्यक्ष पिंटू नवलकर, राजू पाटील, मारुती गुरव, राजू कुंभार, दामोदर नाकाडी, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, विशाल बुवाजी यांनी
त्यांनी विचार मांडले. प्रेमानंद झुंजवाडकर, अनिल सुतार, रोशन मोहिते, रवळू कनगुटकर, सुरेश देवळी, काशीनाथ कोवाडकर, नागेंद्र जाधव, दत्त गावकर उपस्थित होते. कन्झ्युमर फोरमसाठी सुवर्ण विधानसौध येथे जागा देण्याची मागणी. बेळगावसाठी मंजूर झालेल्या स्टेट कन्झ्युमर फोरमसाठी तात्काळ सुवर्ण विधानसौध येथे जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बेळगाव जिल्हा ग्राहक संघ आणि बेळगाव बार असोसिएशनने एका निवेदनाद्वारे कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्याकडे केली आहे. बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन पाटील आणि बेळगाव जिल्हा ग्राहक संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वाखालील वकिलांच्या शिष्टमंडळाने बुधवारी शंकरगौडा पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. निवेदन सादर करतेवेळी ॲडव्होकेट गजानन पाटील आणि ॲडव्होकेट NR लातूर यांच्यासह बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट RC पाटील, ग्राहक संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट GA हिरेमठ, ॲडव्होकेट CT मजगी आदी उपस्थित होते. स्वतः विष प्राशन करून मुलींना पित्याने ठार मारले. स्वतः विष प्राशन करून आपल्या 2 मुलींना पित्यानेच ठार मारल्याची हृदयद्रावक घटना बेळगावच्या कंगराळी खुर्द गावात घडली आहे. या धक्कादायक घटनेत पिता मात्र बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अनिल चंद्रकांत बांदेकर, वय 45, राहणार विजयनगर असे बापाचे नाव आहे. त्याने आपल्या मुली 8 वर्षांची अंजली आणि 4 वर्षीय अनन्या यांना विष पाजले होते. मग निर्दयी बापानेही विष प्राशन केले. यात दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. घरासमोर करणी साहित्य पडत असल्याने अनिल बांदेकर अस्वस्थ होते. ते फरशी फिटिंगचा व्यवसाय करत होते, परंतु गेल्या 6 महिन्यांपासून काम नसल्याने ते घरीच बसून होते. नुकतेच ते रिअल इस्टेट व्यवसायात घुसले होते. त्यामध्ये त्यांना आर्थिक नुकसान झाल्याचेही सांगण्यात येते. परंतु या सर्व कारणातून त्यांनी मुलींना विष का पाजले हे पोलिसांनाही अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रश्नाचे उत्तर अनिल बांदेकर हे स्वतःच देऊ शकतात, परंतु त्यांच्यावरच अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याने या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी गुलदस्त्यात आहे. निराधार वृद्धेवर सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंतिम संस्कार. जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामधील 75 वर्षीय शारदा कट्टीमनी यांचा सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शारदा या गेल्या 1.5 वर्षांपासून या निराधार केंद्रामध्ये वास्तव्यास होत्या. त्या एकट्याच होत्या. त्यांच्या अंतिम यात्रेसाठी आश्रमामधील कर्मचाऱ्यांनी समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्याशी संपर्क साधून मदतीची हाक मारली. त्यावेळी माधुरी जाधव या आपले सहकारी शुभम दळवी, विनय पाटील, रोहित चौगुले यांच्यासह तेथे पोहोचल्या आणि शारदा यांच्या अंत्यविधीचा स्वखर्च उचलत माधुरी जाधव यांनी सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये त्या आजींचे अंत्यसंस्कार केले. या कार्यासाठी शंकर कांबळे आणि यल्लाप्पा कांबळे यांनी सहकार्य केले. मुर्डेश्वरमध्ये 2 जण समुद्रात बुडाले. मुर्डेश्वर तालुका भटकळ येथे 2 जण समुद्रात बुडाले. यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून आणखीन एकाचा शोध घेण्यात येत आहे. मंजुनाथ वय 26 असे मृताचे नाव आहे. माणिकांत वय 32 हा बेपत्ता झाला आहे. ते दोघेही शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपूर मधील आहेत. बेन्नाळीजवळ वाहन उलटून अपघातात एकाचा मृत्यू. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बेन्नाळीजवळ गुड्स बोलेरो वाहनाला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातानंतर बोलेरो सर्व्हिस रोडवर उलटली. या अपघातात मध्य प्रदेशमधील वृद्धाचा मृत्यू झाला तर मुलगाही जखमी झाला आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. मंबर मंगीलाल बंजारा वय 60 राहणार मालखेडा तालुका मनासा जिल्हा नीमच मध्य प्रदेश असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. गंभीर अवस्थेत त्याला इस्पितळात दाखल केले होते, मात्र बुधवारी त्याचा मृत्यू झाला. या अपघातात अनिल रोडीवाला वय 15 हा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पप्पूलाल गोरीलाल सुरावत राहणार मालखेडा हा बोलेरो चालवत होता. बेन्नाळीजवळ गाडीला बोलेरोची पाठीमागून धडक बसली. अपघातानंतर बोलेरो महामार्गावरून थेट सर्व्हिस रोडवर कलंडला. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळूर आणि सहकार्यांनी पंचनामा केला. यासंबंधी महादेवनगर कोल्हापूर येथील बाबू निर्मळे यांनी काकती पोलिसात फिर्याद दिली. सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कर्णधार म्हणून बाधिल धवन.
संघातील सर्व खेळाडूंना एकत्रित आणि आनंदी राखण्यासाठी कर्णधार म्हणून बांधील असेल अशी प्रतिक्रिया शिखर धवनने व्यक्त केली आहे। डावखुरा सलामीवीर धवनकडे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे। भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामन्यांच्या 2 मालिका खेळणार आहे। भारतीय संघाचे कर्णधार पद लाभणे हे माझ्या कारकिर्दीतील सर्वोच्च यश आहे। कर्णधार म्हणून प्रत्येकाला एकत्रित आणि आनंदित राखणे हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, असे धवनने म्हटले। या मालिकेत मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळणारे महान फलंदाज राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, असे धवनने सांगितले। माझे राहुल यांच्याशी चांगले संबंध आहेत। ते खेळाडू असताना मी त्यांच्या विरुद्धही खेळलो होतो। भारत अ संघाचे ते प्रशिक्षक असताना मी कर्णधार होतो, त्यामुळे रणनीतीबाबत त्यांचे नियमित मार्गदर्शन मिळायचे, असे धवनने सांगितले। हॉकीत ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपेल। तंदुरुस्त भारतीय हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करेल असा विश्वास आहे। त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीतील पदकाचा दुष्काळ नक्कीच संपेल, असा विश्वास भारताचे महान हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी व्यक्त केलाय। पिल्ले यांनी 1992 ते 2004 या कालावधीत सलग 4 वेळा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले। ते म्हणाले की मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची तंदुरुस्ती हीच खूप मोठी ताकद असणार आहे। भारतीय संघ यावेळी नक्कीच चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे। गेल्या 5 वर्षांपासून भारतीय हॉकी संघाची कामगिरी चांगली होत आहे। चॅम्पियन्स करंडक तसेच वर्ल्ड हॉकी लीग फायनल्स या स्पर्धांमध्ये भारताने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। भारतीय संघाला प्रत्यक्षपणे शुभेच्छा देता न आल्याने धनराज यांनी मनप्रीत आणि महिला संघाची कर्णधार राणी रामपाल यांना पत्र लिहून दोन्ही संघांना टोकियोमधील दमदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। कोरोनाच्या नियमांमुळे मला प्रत्यक्षपणे खेळाडूंची भेट घेता आली नाही, त्यामुळे पत्राद्वारे मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। क्रीडाग्राममध्ये वास्तव्य करताना आहाराकडे विशेष लक्ष द्यावे असा सल्ला मी त्यांना दिला आहे। प्रत्येक वेळी चांगला संघ मिळूनही भारताला पदकापर्यंत झेप घेता आली नाही। यंदा मात्र त्याच चुका भारतीय संघाने करू नये। अंतिम फेरीपर्यंतचा विचार न करता एका वेळी एकच सामन्यावर लक्ष केंद्रित करावे, असेही पिल्ले यांनी सांगितले। यंदा विजयी खेळाडूंना स्वतःच गळ्यात घालावी लागतील पदकं। कोरोनाच्या सावटाखाली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलैपासून खेळवली जाणार आहे। या स्पर्धेसाठी ऑलिम्पिक समितीने कठोर नियमावली आखली आहे। या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे। तसेच विजयी स्पर्धकांना पदके देण्यासाठीही नवे नियम आखण्यात आले आहेत। पूर्वीसारखं व्यासपीठावर बोलावून खेळाडूंच्या गळ्यात पदकं घातली जाणार नाहीत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। त्याऐवजी ही पदकं एका ट्रेमधून समोर ठेवली जातील आणि विजेत्या स्पर्धकांना ती पदकं स्वतःच्या हाताने गळ्यात घालावी लागणार आहेत। यावेळी हस्तांदोलन करता येणार नाही। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेता स्पर्धकांच्या गळ्यात पदकं घातली जाणार नाहीत। सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। विजेत्यांसमोर एका ट्रेमध्ये पदकं ठेवली जातील आणि त्यांनी स्वतःहून आपल्या गळ्यात ती पदकं घालायची आहेत। ट्रेमध्ये पदकं सुरक्षितरित्या ठेवली जातील। यावेळी त्या पदकांना थेट स्पर्श होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे। व्यवस्थापक आणि स्पर्धकांना यावेळी मास्क घालणं अनिवार्य असणार आहे, असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी सांगितले। टोकियोत 14 जुलैला 1149 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे। कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जपान सरकारनं आपत्कालीन परिस्थितीची घोषणा केली आहे। कोरोना साथीच्या काळातही होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी यजमान जपानचे महापथक सज्ज झाले आहे। या चमूत विक्रमी 582 क्रीडापटूंशिवाय अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।